हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे एसी अँड डीसी करंट. तर बघू शकता आपण डीसी करंट सुरुवातीपासून बघत आलेला आहे. जो करंट फ्लोज ओनली इन वन डायरेक्शन, जो ओनली वन डायरेक्शनला फ्लो करेल आणि जो करंट आपल्याला प्रोड्यूस होताना दिसेल बॅटरीज मधून आणि त्या करंटला आपण म्हणू डीसी करंट. So DC current flows from positive to negative. Direct current flows from positive to negative. आणि हा जो करंट असेल हा असेल नॉन ऑसिलेटरी करंट. बघू शकता नॉन ऑसिलेटरी करंट सुद्धा म्हणतो आपण याला, बिकॉज हा कुठल्याही प्रकारचा ऑसिलेशन्स परफॉर्म करत नाही म्हणून आपण याला म्हणतो नॉन ऑसिलेटरी करंट. तेच जर आपण एसी करंट बघितलं तर एसी करंट इज अ ऑसिलेटरी करंट. एसी करंटला म्हणू आपण ऑसिलेटरी करंट. ऑसिलेटरी करंट बिकॉज हा परफॉर्म करतो ऑसिलेशन्स. बघू शकता आता हा करंट स्टार्ट होईल झिरो पासून स्टार्ट झाल्यानंतर हा एका मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच करेल. बघू शकता मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच करेल. मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच केल्यानंतर पुन्हा डिक्रीज होईल आणि येईल 0 पर्यंत. पुन्हा अदर डायरेक्शननी अपोजिट टू द फर्स्ट डायरेक्शन. फर्स्ट ज्या डायरेक्शन गेला त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जाईल आणि पुन्हा रीच करेल मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत आणि मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत रीच केल्यानंतर पुन्हा जाईल 0 पर्यंत. तर बघू शकता 0 पासून स्टार्ट होते, मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच करते, पुन्हा 0 ला येते, पुन्हा रिव्हर्स डायरेक्शनने जाते, मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच करते, पुन्हा 0 पर्यंत येते. आणि अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की याने परफॉर्म केली आहे वन सायकल. यांनी परफॉर्म केली वन सायकल इन बोथ डायरेक्शन. बघू शकता वन डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मिळून परफॉर्म होईल वन सायकल आणि यालाच म्हणून आपण परफॉर्म करताय ऑसिलेशन्स म्हणून आपण याला म्हणतो ऑसिलेटरी करंट. आणि हा चालेल, हा जो करंट असेल हा चालेल सायनोसायडल वेव्हच्या फॉर्म मध्ये. मीन्स हा करंट जेव्हा फ्लो होईल हा फ्लो होईल सायनोसायडल वेव्हच्या फॉर्म मध्ये, दॅट इज साइन वेव्ह जशी असेल. बघू शकता साइन वेव्ह. सो साइन वेव्ह ट्रॅव्हल करताना अशी असेल तो सेम वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करेल अल्टरनेटिंग करंट. तर बघू शकता वन सायकल परफॉर्म होईल, त्यानंतर 50 सायकल्स परफॉर्म करेल. इन इंडिया हा करंट जो असेल अल्टरनेटिंग करंट हा परफॉर्म करतो 50 सायकल्स इन 1 सेकंड. 1 सेकंड मध्ये हा परफॉर्म करेल 50 सायकल्स इन इंडिया. सो याची फ्रिक्वेन्सी काढू शकतो आपण यावरून. 50 सायकल्स इन 1 सेकंड मीन्स याची फ्रिक्वेन्सी असेल 50 हर्ट्ज. बघू शकता तुम्ही याची फ्रिक्वेन्सी असेल 50 हर्ट्ज बिकॉज इट परफॉर्म 50 सायकल इन 1 सेकंड. आता फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो आपण रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड आहे. फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड आणि याचे युनिट असेल हर्ट्ज. सो इन इंडिया इट परफॉर्म्स 50 सायकल इन 1 सेकंड आणि याला म्हणून आपण ऑसिलेटरी करंट आहे. जो एसी करंट असेल तो असेल ऑसिलेटरी करंट आणि तो फ्लो करेल इन अ पिरियडिक मॅनर. तर बघू शकता असेल अल्टरनेटिंग करंट, हे असेल त्याची फ्रिक्वेन्सी. तर आपल्याला जर म्हणत झालं तर आता बघू शकता 50 सायकल्स 1 सेकंड मध्ये करेल, बट आपल्याला माहित पाहिजे वन सायकल किती सेकंड मध्ये करेल. तर 1 सायकल तो परफॉर्म करेल इन 1/50 सेकंड. तर 1 सायकल साठी लागेल त्याला 1/50 सेकंड, दॅट इज 0.02 सेकंड. सो 1 सायकल साठी लागेल त्याला 0.02 सेकंड. तर विचारू शकतात की फ्रिक्वेन्सी किती आहे एसी करंटची. तर एसी करंटची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. त्यानंतर किती एका सेकंड मध्ये किती सायकल्स परफॉर्म करतो, 50 सायकल्स परफॉर्म करतो. त्यानंतर 1 सायकल साठी किती टाइम लागेल तर 0.02 सेकंड इतका टाइम लागेल 1 सायकल साठी. आणि हा बघू शकता एसी करंट. आता बघितलं होतं आपण जनरेटरमध्ये सुद्धा 2 डायरेक्शननी करंट फ्लो होत होता आणि तो फ्लो करंट असेल अल्टरनेटिंग करंट. आता आपल्या घरचं जे होम सर्किट असेल, आपल्या घरी जे सर्किट असेल इलेक्ट्रिकल सर्किट, त्यामध्ये सुद्धा जो करंट फ्लो होत आहे तो फ्लो असेल एसी करंट. सो आपल्या होम सर्किट मध्ये सुद्धा युज होतो एसी करंट. त्यानंतर लॉंग डिस्टन्स पर्यंत जर करंट कॅरी करायचं असेल तिथे सुद्धा युज केला जातो एसी करंट. बिकॉज या करंट मध्ये लॉसेस खूप कमी असतात आणि लॉसेस कमी असल्याने जास्तीत जास्त करंट मोर करंट ट्रान्सफर होऊ शकतो फ्रॉम वन एंड टू अदर एंड. सो त्यामुळे लॉंग डिस्टन्स पर्यंत जर करंट ट्रॅव्हल करायचं असेल तर तिथे युज करतो आपण एसी करंट. त्यासोबतच होम सर्किट मध्ये सुद्धा युज करतो आपण एसी करंट. आता डीसी करंट जो नॉन ऑसिलेटरी करंट आहे हा फ्लो करतो बॅटरीज मधून. आता याला ओनली वन डायरेक्शनने फ्लो करेल. याला तुम्ही इन्क्रीज सुद्धा करू शकता, स्टेबल सुद्धा ठेवू शकता किंवा डिक्रीज सुद्धा करू शकता, बट याला ऑसिलेशन्स नाही आहे. याला इन्क्रीज करू शकतो आपण. सो इन्क्रीज करताना ह्या वन डायरेक्शन इन्क्रीज होताना दिसेल, स्टेबली ठेवू शकता किंवा मग डिक्रीज सुद्धा करू शकतो, बट ऑसिलेशन्स परफॉर्म करणार नाही. हा असेल आपला डीसी करंट. सो हे झालं डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण. टेल द ऑड वन आउट, गिव्ह प्रॉपर एक्सप्लेनेशन. मीन्स आपल्याला ऑड वन आउट सांगायचं आहे आणि त्यापैकी त्याचं आपल्याला प्रॉपर एक्सप्लेनेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण.
टेल द ऑड वन आउट, गिव्ह प्रॉपर एक्सप्लेनेशन. फर्स्ट आपल्याला ऑड वन आउट सांगायचं आहे आणि त्यासाठी त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन. तर बघू शकता इथे फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्स अँड जनरेटर. यापैकी ऑड वन आउट असेल आपला जनरेटर, बिकॉज जनरेटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. जे जनरेटर असेल हे असेल ऑड वन आउट बिकॉज इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी and other devices does not convert mechanical energy into electrical energy. Converts mechanical energy into electrical energy. So electrical generator और जनरेटर कन्वर्ट करतं मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आणि इथे गिवन जे फ्यूज वायर, बॅड कंडक्टर आणि रबर ग्लोव्स आहे हे कन्वर्ट करू शकत नाही, त्यामुळे याचा ऑड वन आउट असेल जनरेटर. त्यानंतर बघू शकता व्होल्ट मीटर, एमीटर, गॅल्व्हनोमीटर आहे, थर्मोमीटर. यापैकी बघितलं व्होल्ट मीटर, इट इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. एमीटर बघितलं, इट इज यूज टू मेजर द करंट. त्यानंतर बघितलं गॅल्व्हनोमीटर, तर इट इज यूज टू मेजर द डायरेक्शन ऑफ करंट. आणि थर्मोमीटर इट इज यूज टू मेजर द हीट. तर यापैकी जे व्होल्टमीटर, एमीटर आणि गॅल्व्हनोमीटर आहे हे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतील आणि थर्मोमीटर इज नॉट अ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. सो याचा आन्सर असेल थर्मोमीटर. याचा ऑड वन आउट जे असेल ते असेल थर्मोमीटर बिकॉज इट इज नॉट अ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. इट इज नॉट अ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लाईक अदर्स. बाकीच्यांसारखा हा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट नाही आहे, त्यामुळे हा असेल ऑड वन आउट थर्मोमीटर. त्यानंतर बघू शकता लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर अँड मॅग्नेट. यापैकी जर लाऊडस्पीकर बघितलं तर हा कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीचा साऊंड एनर्जी मध्ये. त्यानंतर बघितलं मायक्रोफोन, हा कन्वर्ट करतो साऊंड एनर्जीचा इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. बट मॅग्नेट हा कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचं कन्वर्शन करत नाही, त्यामुळे याचा आन्सर असेल मॅग्नेट. It exerts only force but does not convert any energy. It exerts magnetic force. It exerts magnetic force. It exerts magnetic force but does not convert any energy. So it's out one out असेल magnet. बघू शकता.